आजच्या कथेचे नाव आहे मंत्राचा महिमा. एक शेठ अतिशय धार्मिक आणि श्रीमंतही होता. एकदा त्याने आपल्या घरी पूजा केली आणि संपूर्ण शहराला आमंत्रित केले. पूजेसाठी बनारसहून विद्वान शास्त्रीजींना बोलवण्यात आले आणि भोजन व्यवस्थेसाठी शुद्ध तुपाने बनवलेल्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. स्वयंपाक करण्याकरता जवळच्या गावात राहणाऱ्या एका महिलेला सांगण्यात आले असे. शास्त्रीजी कथेला सुरुवात करतात. गायत्री मंत्राचा जप करतात आणि त्याचा महिमा सांगतात. हवन, पारायण इत्यादी होते. लोक कथा ऐकायला येऊ लागतात आणि शेवटी सर्वजण भोजनाचा आस्वाद घेऊन घरी परततात. आणि हा असा क्रम रोज सुरू असायचा. जेवणाचा प्रसाद बनवणारी बाई खूप तरबेज होती. प्रत्येक दिवसाप्रमाणे एके दिवशी शास्त्रीजींनी गायत्री मंत्राचा जप केला आणि त्याचा महिमा सांगताना म्हणाले की या महामंत्राचा जर संपूर्ण एकाग्रतेने जप केला तर हा भवसागरही पार करता येईल आणि मनुष्य जन्ममृत्यूच्या त्रासातून मुक्त होऊ शकतो. एवढे मात्र त्या स्वयंपाक करणाऱ्या महिलेच्या कानावर पडले आणि तिने ते मनात ठेवलं. कथेचा शेवटचा दिवस आला. त्या दिवशी ती महिला वेळेपूर्वीच आली आणि शास्त्रीजींकडे पोहोचली. त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली की शास्त्रीजी, तुमच्यासाठी एक विनंती आहे. शास्त्रीजी तिला ओळखत होते. त्यांनी तिला स्वयंपाक करताना पाहिले होते. ते म्हणाले, सांग, तुला काय विचारायचे आहे. ती थोडी संकोचली आणि म्हणाली, शास्त्रीजी, मी एक गरीब स्त्री आहे आणि शेजारच्या गावात राहते. आजचे जेवण तुम्ही माझ्या झोपडीत करावे अशी माझी इच्छा आहे. शेठजीही तिथेच होते. त्यांना थोडा राग आला, पण शास्त्रीजींनी त्यांना अडवून त्यांचे निमंत्रण स्वीकारले आणि म्हणाले, तू अन्नपूर्णा आहेस. इतके दिवस तुम्ही चविष्ट जेवण दिलेत. कथेनंतर मी तुमच्यासोबत येईल. आणि ती बाई आनंदी झाली. कथा संपली आणि ती शास्त्रीजींपर्यंत पोहोचली. वचनाप्रमाणे ते चालायला लागले. गावाच्या सीमेवर पोहोचले आणि समोर एक नदी असल्याचे दिसले. शास्त्री थांबले, कारण पावसाळा होता आणि नदी दुथडी भरून वाहत होती आणि कुठेही बोट दिसत नव्हती. शास्त्रीजींना थांबताना पाहून त्या महिलेने आपले कपडे अंगाभोवती व्यवस्थित गुंडाळले आणि शास्त्रीजींना काही समजण्याआधीच तिने शास्त्रीजींचा हात धरून नदीत उडी मारली आणि जोरजोरात ओम भूर्भुवः स्वः, ओम भूर्भुवः स्वः ती बोलू लागली आणि पोहायला लागली. काही क्षणातच ती नदीचा जोरदार प्रवाह पार करत दुसऱ्या काठावर पोहोचली. शास्त्रीजी पूर्णपणे भिजले आणि रागाने म्हणाले, मूर्ख बाई, हा काय वेडेपणा होता. बुडालो असतो तर. ती बाई मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली, शास्त्रीजी, कसे बुडालो असतो. तुम्ही सांगितलेला मंत्र माझ्याकडे होता. गेले 10 दिवस मी अशीच नदी ओलांडून ये जा करत आहे. शास्त्रीजी म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचे आहे. ती बाई म्हणाली, या मंत्राने भवसागर पार करता येतो असे तुम्ही सांगितले होते, पण मला तो पूर्ण मंत्र येत नव्हता. त्याचे अवघड शब्द आठवत नव्हते. मला फक्त ओम भूर्भुवः स्वः आठवले, म्हणून मला वाटले की भवसागर खूप मोठा असावा. तो या मंत्राने पार करता येईल. त्यामुळे अर्ध्या मंत्राने छोटीशी नदी पार करता येणार नाही का. म्हणून मी एकाग्रतेने जप करत नदी सुरक्षितपणे पार केली. मग काय, मी अशा प्रकारे रोजचे 20 रुपये वाचवले आणि आज त्याच पैशातून तुमच्यासाठी माझ्या घरी जेवण तयार केले आहे. शास्त्रीजींचा राग आणि चिडचिड संपली होती. तिचे हे बोलणे ऐकून शास्त्रीजींच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले, माते, मी या मंत्राचा अगणित जप केला आणि त्याचा महिमा सांगितला, पण तुझ्या श्रद्धेपुढे सर्व काही व्यर्थ राहिले. ज्या भक्तिभावाने तू हा मंत्र जपला त्या भावनेने मी तुला नमन करतो. तू धन्य आहेस. असे म्हणत त्यांनी त्या महिलेच्या चरणांना स्पर्श केला. महिलेला काही समजले नाही आणि ती तशीच उभी राहिली. शास्त्रीजी मोठ्या भावनेने पुढे सरसावले. ते मागे वळून म्हणाले, आई, चल, मला खायला नको का. मला खूप भूक लागली आहे. आता आपण दुसरी कथा पाहूया. दुसऱ्या कथेचे नाव आहे निष्काम भक्ती. एका शहरात महात्माजी राहत होते आणि नदीच्या मधोमध देवाचे मंदिर होते आणि दररोज अनेक लोक तिथे दर्शनासाठी येत असत आणि देवाला अर्पण करण्यासाठी काहीतरी आणत असत.
एके दिवशी महात्माजी आपल्या काही शिष्यांसह शहराला भेट देण्यासाठी गेले असता वाटेत त्यांना एक फळ विक्रेता भेटला आणि एक माणूस त्यांना देवाच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी काही स्वस्त फळे देण्यास सांगत होता. थोडे पुढे गेले तर एका दुकानात एक माणूस म्हणत होता की दिव्याला तूप द्यायला हवं आणि तेलापेक्षा तूप चांगलं आहे. आम्ही पुढे गेल्यावर एक माणूस म्हणत होता की 2 हलके धोतर द्या, एक पंडितजींना आणि एक दुसऱ्याला. त्यानंतर मंदिरात गेल्यावर तेथील दृश्य पाहून तो थक्क झाला. तेव्हा त्यांनी बघितले की त्या राजाची राजकन्या देवासमोर मुंडन करून घेत होती आणि एक शेतकरी होता ज्याचे स्वतःचे कपडे फाटलेले होते, पण तो काही लोकांना नवीन कपडे दान करत होता. महात्माजींनी त्यांना विचारले तेव्हा शेतकरी म्हणाला, महात्मा, आपण जरी फार काही करू शकत नसलो तरी आपण जे करू शकत नाही ते आपल्या भगवंताला अर्पण करू इच्छितो. आणि जेव्हा आम्ही हे वस्त्रहीन लोक पाहतो तेव्हा मला खूप संकोच वाटतो. त्यांना सर्वोत्तम कपडे घालता यावे हा यामागचा उद्देश आहे. आणि जेव्हा आम्ही राजकन्येला विचारले तेव्हा राजकुमारी म्हणाली की स्त्रीसाठी तिच्या डोक्यावरचे केस खूप महत्त्वाचे असतात आणि ते तिचे सौंदर्य वाढवतात. म्हणून मी विचार केला की मी माझ्या आवडत्या देवाला समर्पित करावे, जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि मी तेच देवाला अर्पण करत आहे. आणि नंतर दोघांनाही जेव्हा विचारण्यात आले की तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट देवाला अर्पण करत असाल तर तुमची मागणी ही सर्वोत्तम असेल, तेव्हा दोघांनीही अतिशय सुंदर उत्तर दिले, हे देवा, आम्हाला व्यापारी बनायचे नाही आणि आमच्या इच्छेचा प्रश्न आहे. आम्हाला त्यांच्या निस्वार्थ भक्ती आणि निस्वार्थ सेवेशिवाय कशाचीही गरज नाही. जेव्हा महात्माजी मंदिरात गेले तेव्हा त्यांनी पाहिले ज्या 3 व्यक्तींनी सर्वात हलके तूप, धोतर आणि फळे आणली होती त्यांनी त्यांच्या मागण्यांची एक मोठी यादीही आणली होती आणि त्या मागण्या देवासमोर ठेवत होते. तेव्हा महात्माजी आपल्या शिष्यांना म्हणाले, माझ्या प्रिय शिष्यांनो, तुमच्यासाठी जे काही सर्वात महत्त्वाचे आहे, ज्याचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही, फक्त तेच देवाला अर्पण करा आणि त्या बदल्यात काहीही मागू नका. आणि जर तुमच्याकडे असेल तरच ते निस्वार्थ भक्ती आणि निस्वार्थ कार्य या 2 गोष्टींशिवाय आपल्या मनात कशाचीही इच्छा ठेवू नका. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की थोडे जरी समर्पित असले तरी जे सर्वोत्तम आहे ते समर्पित केले पाहिजे. धन्यवाद.